Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. क्वेश्चन बँकची सिरीज चालू केली आपण. सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये पार्ट 1 अपलोड केला. पार्ट 1 मध्ये MCQ अँड आन्सर इन 1 सेंटेन्स जे 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत ते कंप्लीट केले. सॉलिड स्टेटचं वेटेज आहे 3 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. बट आपण 5 मार्क्सचीच तयारी करायची आहे कारण चॅप्टर सोपं आहे. चला तर मग पुढचा टाईप करू. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी लिहायचं आहे. दॅट इज 4 पॉईंट लिहायचे आहे तुम्हाला. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. जर तुम्ही यावर्षी म्हणजेच 2022 मध्ये बोर्ड एक्झाम्स देत असाल तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी रिड्यूस्ड आहे. बट मी हा व्हिडिओ फॉर ऑल स्टुडंट्स बनवते की ह्यानंतर 9 वर्ष जे एक्झाम्स देणार आहेत म्हणजेच तुमचा सिलेबस जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत. सो डिस्टिंग्विश बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड आलं की तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड हॅव वेल डेफिनाइड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. एकदम पार्टिकलची अरेंजमेंट उत्कृष्ट पद्धतीची असते. पण जर ॲटम्स ओबडधोबड असे कसेही अरेंज्ड असतील तर त्याला इरेग्युलर अरेंजमेंट म्हणजेच अमॉर्फस सॉलिड असं म्हटलं जातं. जर अरेंजमेंट खूप सुंदर प्रकारची आहे म्हणून आपण क्रिस्टलाइन सॉलिडला ट्रू सॉलिड्स म्हणतो. बट अमॉर्फस सॉलिड्सला फॉल्स सॉलिड, फॉल्स म्हणजेच सुडो सॉलिड्स असं नाव दिलं. पिसिडो नाही म्हणायचं, इट्स सुडो सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये लॉंग रेंजपर्यंत म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडेपर्यंत जसं म्हणतो ना तसं लॉंग रेंजपर्यंत अरेंजमेंट अगदी प्रॉपर असते. सो लॉंग रेंज परफेक्ट अरेंजमेंट असते. बट अमॉर्फस सॉलिडमध्ये जरी तुम्हाला कुठे अरेंजमेंट व्यवस्थित दिसली तर थोड्या वेळानंतर शॉर्ट रेंजमध्येच ती अरेंजमेंट परत ओबडधोबड होते. सो इथे शॉर्ट रेंजपर्यंत गुड अरेंजमेंट दिसू शकते आणि इथे लॉंग रेंजपर्यंत गुड अरेंजमेंट दिसत असते. पॉईंट नंबर 4. क्रिस्टलाइन सॉलिड ॲनआयसोट्रोपिक नेचर दाखवतात. ॲनआयसोट्रोपिक म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीज चेक करताय या डायरेक्शनमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू R1 आली, तुम्ही डायरेक्शन चेंज केली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू R2 येते. डायरेक्शन बदलली की प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण बदलते. दिस नेचर इज कॉल्ड ॲज ॲनआयसोट्रॉपिक. बट अमॉर्फस आयसोट्रॉपिक आहेत. कुठल्याही डायरेक्शनमध्ये वर खाली उभी आडवी तुम्ही प्रॉपर्टी काउंट करा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज इक्वल असणार आहेत, सेम असणार आहेत. सो क्रिस्टलाइन सॉलिड आर ॲनआयसोट्रॉपिक. खूप इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. अँड अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक. नेक्स्ट, क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये अरेंजमेंट इतकी सुंदर आहे की जर त्याला तोडायचं असेल तर खूप जास्त टेम्परेचर द्यावं लागतं. दे हॅव शार्प अँड हाय मेल्टिंग पॉईंट. जर तुम्हाला एखाद्या सॉलिडला मेल्ट करायचं आहे आणि समजा त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 573 केल्विन तर एक्झॅक्ट 573 टेम्परेचर लागतं तेव्हाच तो मेल्ट होतो. पण सुडो सॉलिडला सर्टन रेंज असते म्हणजे 400 पासून 500च्या रेंजमध्ये तो कधीही मेल्ट होईल. आता इतकी मोठी रेंज नसते, 400 to 450 केल्विनच्या मध्ये तो कधीही मेल्ट होईल. एक स्पेसिफिक टेम्परेचर नसतं. मग ज्याला स्पेसिफिक टेम्परेचर आहे त्याला म्हटलं शार्प मेल्टिंग पॉईंट आणि ज्याला नाही आहे त्याला म्हटलं अ रेंज ऑफ मेल्टिंग पॉईंट. नेक्स्ट, दे अंडरगो क्लीन क्लिवेज वेन कट. जेव्हा ते तुटतात फुटतात तेव्हा एक क्लीन क्लिवेज भेटतो, एक शार्प क्लिवेज भेटतो. बट तसं तुम्हाला अमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत भेटत नाही, त्याचे तुकडे ओबडधोबड होतात. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव definite and characteristic heat of fusion and they do not have heat of fusion. I will suggest you to skip this point. टोटल हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला. सो यातले कुठलेही 4 पॉईंट्स लिहा आणि समजा जरी कधी 3 मार्कासाठी विचारला तरी 6 पॉईंट्स आहेतच आपल्याकडे. सो हे 6 पॉईंट अँड 7 पॉईंटमध्ये हे न लिहिता तुम्ही एक्झाम्पल लिहिताय. एक्झाम्पल ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड राईट NaCl. एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड राईट वॅक्स. ठीक आहे, चलो नाव लेट अस टॉक अबाउट क्वेश्चन नंबर 2. बट त्याआधी मी सजेस्ट करेन भले रिड्यूस्ड असेल तरी पण तुम्ही क्वेश्चन नंबर 1 पहा. 2 मिनिटाचं एक्सप्लेनेशन असतं पण खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटती आणि एखादा MCQ पण आपला सॉल्व्ह होऊ शकतो. क्लासिफाय द फॉलोइंग सॉलिड्स ॲज मॉलिक्युलर, आयोनिक,
कोवॅलेंट अँड मेटॅलिक सॉलिड. जो तुमचा पीबी आहे, पीबी प्लंबम एक मेटल आहे, सो पीबी इज मेटॅलिक सॉलिड. नेक्स्ट आहे MgF2. Mg प्लस F मायनस म्हणजे इट इज आयोनिक सॉलिड. SO2. SO2 इज मॉलिक्युलर सॉलिड. एक्झाम्पल्स टेक्स्टबुक मधले सगळे रीड करा. SO2 मॉलिक्युलर सॉलिड का? कारण त्याच्यामध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे. अँड लास्ट क्वार्ट्स. क्वार्ट्स इज अन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. क्वार्ट्स इज अन एक्झाम्पल ऑफ अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड लगेच लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स इन द FCC युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स इन FCC कसे काढायचे? तर त्याचा आन्सर लिहा. फॉर FCCचं स्ट्रक्चर काढत असताना Z इज इक्वल टू पोझिशन नंबर ऑफ ॲटम. लास्ट पार्टमध्ये कसं सांगितलं? पोझिशन इंटू कॉन्ट्रीब्युशन. सो ॲटम्स कुठे प्रेझेंट असतात? ॲटम्स आर प्रेझेंट ॲट कॉर्नर इंटू इट्स कॉन्ट्रीब्युशन. अजून कुठे प्रेझेंट आहेत? प्लस ॲटम्स आर प्रेझेंट ॲट फेस सेंटर, बरोबर फेसच्या मध्ये आहेत, इंटू इट्स कॉन्ट्रीब्युशन. सो पोझिशन इंटू कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. जेवढ्या पोझिशन्स आहेत त्या सगळ्या पोझिशन्स घ्यायच्या. कॉर्नर 8 आहे पण कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 आहे. फेस 6 आहेत पण फेसचं कॉन्ट्रीब्युशन 1/2 असतं. सो 8 इंटू 1/8 1 अँड 6 इंटू 1/2 3. सो नंबर ऑफ ॲटम्स इन FCC इज इक्वल टू 4. टेक्स्टबुकमध्ये याला Nनी डिनोट केलं आहे बट आपण Zनी डिनोट करायचं. आणि इथे लिहा कुठे तर फॉर FCC लेट Z बी नंबर ऑफ ॲटम्स. सो सगळं कन्फ्युजनच दूर होतं. नंबर ऑफ ॲटम्स कशाने डिनोट केले आपण? Zनी. सॉल्व्ह केलं. नंबर ऑफ ॲटम्स आर 4. डिराईव्ह करायचे कारण 2 मार्क्ससाठी. पहिल्यामध्ये ते चेक करतात की बाबा तुम्हाला FCC माहिती आहे का की कॉर्नर आणि फेसला असतात. सेकंड ते चेक करतात की तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन माहिती आहे का की कॉर्नरचं 1/8 असतं आणि फेसचं 1/2 असतं. आणि थर्ड तुमचं फायनल आन्सर चेक करतात. जर तुमच्याकडे टाईम आहे तर एखादी FCCची सुंदरशी डायग्राम पण तुम्ही इथे काढू शकता. ओके, पण ते टॉपरवाले स्टुडंट काम करा ज्यांचा पेपर चीफ मॉडरेटरकडे जाणार आहे. स्क्रीन क्लिअर करते. टेक अ स्क्रीनशॉट. 5 4 3 2 1. क्वेश्चन नंबर 4. एक्सप्लेन विथ डायग्राम द वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी डिफेक्ट पार्ट 1 मध्ये मी थोडाफार सांगितला. वॅकन्सी म्हणजे रिकामी जागा क्रिएट होते एखाद्या सॉलिडमध्ये. मग एखाद्या प्रॉपर अरेंज्ड सॉलिडमध्ये रिकामी जागा कशी काय तयार होऊ शकते? एकच केस आहे, जर एखादा ॲटम बाहेर निघून गेला तर. ॲटम जर सॉलिड सोडून बाहेर निघून गेला तर तिथे पोकळी तयार होईल. तिथे काय होईल? वॅकन्सी तयार होईल. मग ॲटम बद्दल जेव्हा शब्द येतो, ॲटम असा शब्द येतो, तेव्हा तुम्ही वॅकन्सी डिफेक्ट हे नाव देता. आणि एखादा आयन जेव्हा सोडून जाणार आहे सॉलिडला तर स्कॉटकी म्हणतो. स्कॉटकी काल बघितलाय, आज आपल्याला वॅकन्सी पाहायचं आहे. ओके, काल म्हणजे मी ॲक्च्युली काल रेकॉर्ड केलं तो, सो मी काल वगैरे म्हणतीये, बट पार्ट 1. ठीक आहे, पार्ट 1. आन्सर काय लिहायचं आहे? मी तुमच्यासाठी ऑलरेडी आन्सर तयार करून आणलाय. वॅकन्सी डिफेक्ट म्हटलं की असे ॲटम्स काढायचे गोल गोल गोल. 2 पोझिशन्सला वॅकन्सी दाखवायची. आय रिपीट, 2 पोझिशन्सला वॅकन्सी दाखवायची. डायग्रामच्या खाली व्यवस्थित लिहायचं फिगर वॅकन्सी डिफेक्ट. खूप सुंदर रिप्रेझेंटेशन करायचं आहे आपल्याला. सो खाली लिहायचं फिगर वॅकन्सी डिफेक्ट. आता प्रत्येक कलर इंडिकेट करतोय तुमच्या आन्सरमधला पॉईंट. जसं की येलो कलर म्हणजे पॉईंट नंबर 1. वॅकन्सी डिफेक्ट कधी होतो? ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड. क्रिस्टलायझेशन म्हणजे सॉलिड बनवण्याची प्रोसेस. ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ सॉलिड म्हणजे एखादा सॉलिड बनत असताना अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स ओरिजिनल साईट. एक पार्टिकल त्याच्या ओरिजिनल जागेपासून मिस होतोय, हरवतोय इन द क्रिस्टल लॅटाईस. क्रिस्टल लॅटाईसमध्ये म्हणजेच सॉलिडमध्ये क्रिस्टलायझेशनची प्रोसेस करत असताना एखादा ॲटम तिथून गायब होतोय. द मिसिंग पार्टिकल, पॉईंट नंबर 2, कलर बदलला, पॉईंट बदलला. द मिसिंग पार्टिकल क्रिएट्स वॅकन्सी इन द लॅटाईस स्ट्रक्चर. आणि जो पार्टिकल मिस झालाय, जो पार्टिकल हरवलाय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय तयार झालं? इथून ॲटम हरवलाय तर इथे काय तयार झालं? वॅकन्सी तयार झाली.
Thus, some of the lattice site are vacant. आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी काय दिसायला लागलं तुम्हाला, रिकामी जागा दिसायला लागली. Such solid is said to have vacancy defect. ब्लू कलर म्हणजे थर्ड पॉइंट. तुम्ही तुमच्या ओन वर्ड्समध्ये पण लिहू शकताय थर्ड पॉइंट. ओके, सच डिफेक्ट इज कॉल्ड ॲज वॅकन्सी डिफेक्ट. फोर्थ पॉइंट, वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप्ड वेन द सबस्टन्स इज हीटेड. तुम्ही जेव्हा सबस्टन्सला हीट करताय त्यातला ॲटम एस्केप होतो. ॲटम एस्केप झाला की त्या ठिकाणी वॅकन्सी दिसते. वॅकन्सी दिसते म्हणजे वॅकन्सी डिफेक्ट. पॉईंट नंबर 4 कधी होऊ शकतो, वेन द सबस्टन्स इज हीटेड. इवन MCQला विचारला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, पॉईंट नंबर 5, ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ पार्टिकल. जेव्हा पार्टिकल ॲब्सेंट होतात, मास कमी झालं ना. आधी मास खूप जास्त होता, आता 2 पार्टिकल पूर्ण तुमचा सॉलिड सोडून गेलेत. सो मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस. हवेवर टोटल व्हॉल्यूम जेवढा होता तेवढाच आहे. हा बाहेरचा जो काही तुमचा स्क्वेअर आहे तो. सो व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट, इज इक्विव्हॅलंट टू कॉन्स्टंट. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास कमी झालं, व्हॉल्यूममध्ये काही फरक नाही पडला. मास कमी झालं तर डेन्सिटी पण कमी होते. ॲज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. हे MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. वॅकन्सी डिफेक्ट जेव्हा होते तेव्हा मास कमी होतं, बट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, हेन्स डेन्सिटी ऑल्सो डिक्रीजेस. सो अशा 5 पॉईंटमध्ये तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. डायग्राम, त्यानंतर सांगायचं की ड्युरिंग क्रिस्टलायझेशन वन ऑफ द पार्टिकल किंवा फ्यू पार्टिकल्स फ्रॉम द क्रिस्टल लॅटाईस लीव इट्स ओरिजिनल पोझिशन. अँड वेन दे लीव इट्स ओरिजिनल पोझिशन, थर्ड पॉईंटमध्ये लिहायचं, वेन इट लीव इट्स ओरिजिनल पोझिशन इट गिव्ह राईज टू वॅकन्सी. एक पोकळी तयार होते. सच सॉलिड इज कॉल्ड ॲज सॉलिड हॅव्हिंग वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी ऑप्टेन्ड बाय, कशाने ऑप्टेन करू शकतो, बाय हीटिंग द सॉलिड. Mass decreases, volume remains constant, and that is why the density also decreases. समजला आन्सर? ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आता 2 न्यूमेरिकल आहेत. क्वेश्चन नंबर 5, कॅल्क्युलेट नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.3 ग्रॅम. म्हणजे तुम्हाला गिवन मास दिलं. गिवन मास इज इक्वल टू 0.3 ग्रॅम अँड टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ युनिट सेल. जर तुमचं टेक्स्टबुक रीडिंग असेल तर तुम्हाला माहिती आहे की नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि तो फॉर्म्युला टेक्स्टबुकमध्ये एक्झॅक्टली कुठे आहे त्याचा पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवते आहे. सो तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुक ओपन केल्यानंतर डेन्सिटीच्या पॉईंटच्या थोडंसं पुढे चला, तुम्हाला लक्षात येईल हा पॉईंट तिथे दिला आहे. सो ही हिंट दिली आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स कधीही काढायचे असतील इन एक्स ग्रॅममध्ये तर तुमचा फायनल फॉर्म्युला हा आहे एक्स अपॉन रो ए क्यूब. वरती डेरिव्हेशन दिलं आहे, तो कसा डिराईव्ह केला, बट आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आपल्याला फायनल फॉर्म्युला पाहिजे. नंबर ऑफ युनिट सेल इन 0.3 ग्रॅम म्हणजेच आन्सर इज इक्वल टू काय असणार आहे, एक्स अपॉन रो ए क्यूब. मग आपल्याला एक्स दिला आहे, एक्सची व्हॅल्यू दिली आहे 0.3 ग्रॅम. रो दिला आहे, रो म्हणजे डेन्सिटी. बघा इथे दिली आहे डेन्सिटी इज 8.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि एज लेंथ ए पण दिला आहे 3.25 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. हे पॉवरमध्ये करा, 10⁻⁸ सेंटीमीटर. मग जर सगळं दिलं असेल तर आन्सर आपण डेफिनेटली काढू शकतो. जर तुम्ही न्यूमेरिकलबद्दल कॉन्फिडंट नाही आहे तर ॲटलिस्ट एवढं लिहून यायचं, गिवनमध्ये काय काय दिलं आहे, जसं की मी इथं लिहिलं गिवनमध्ये काय काय दिलं आहे. त्याच्यानंतर लिहायचं टू फाइंड, काय फाइंड करायला सांगितलं आहे तर नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम. मग लिहायचं सोल्युशन. सोल्युशनमध्ये फॉर्म्युला आला पाहिजे पहिल्यांदा. फॉर्म्युला नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि लॉग कॅल्क्युलेशन्स आर मॅन्डेटरी अँड देन फायनल आन्सर. हा सिक्वेन्स आहे. जर तुम्ही हा पूर्ण सिक्वेन्स कव्हर केला तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. नाही करता आला तर ॲटलिस्ट गो फॉर गिवन, टू फाइंड, सोल्युशन, फॉर्म्युला, व्हॅल्यू सबस्टिट्यूशन. ॲटलिस्ट इथेपर्यंत चला. 2 नाही तर ॲटलिस्ट 1 मार्क तर तुम्ही तिथे स्कोर करू शकता. आता याचं सोल्युशन बघा. इथे सोल्युशनमध्ये टाईम नाही घालवायला पाहिजे आपण. सो तुम्ही सॉल्व्ह करा. मी सॉल्व्ह करून पाहिले, आन्सर करेक्ट येतं. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स अपॉन डेन्सिटी इंटू ए क्यूब.
एक्सची व्हॅल्यू दिली आहे 0.3, डेन्सिटी दिली आहे आणि ए दिलाय, पण ए दिलाय ए क्यूब नाही, तर मग मला त्याचा क्यूब करायला पाहिजे. ही एची व्हॅल्यू आहे 3.25 इंटू 10⁻⁸, त्याचा क्यूब केला. 0.3ला मी 3 लिहिलं, म्हणून 8.5ला मी 85 डेसिमल शिफ्ट केले. परत ही पुढची व्हॅल्यू आहे तशी 3.25चा क्यूब इंटू 10⁻⁸ क्यूब म्हणजेच 10⁻24. आता लॉग कॅल्क्युलेशन्स. लॉग ऑफ आन्सर हे काय आहे? आन्सर इज इक्वल टू, सो लॉग ऑफ आन्सर इज इक्वल टू log 3 मायनस log 85 प्लस log 3.25. हा 3 पुढे येतो, माहिती आहे ना तुम्हाला. जेव्हा लॉग सेपरेट जाणार आहे हा 3 पुढे येईल, लॉग ऑफ 3.25 आणि -24 पुढे येईल अँड लॉग ऑफ 10. प्रत्येकाच्या लॉगच्या व्हॅल्यूज लॉगबुकमधून लिहायच्या आणि हे कॅल्क्युलेशन करा. जे आन्सर येतं ते लॉग आन्सर आहे. सो आन्सर काढण्यासाठी अँटी लॉग काढायचा. अँटी लॉगची व्हॅल्यू आहे 1.03 इंटू 10⁻21. तुम्ही सॉल्व्ह करा. तुमचा आन्सर जर एक्झॅक्टली याला मॅच केलं तर तुम्ही करेक्ट आहे. काही चुकलं असेल तर मग एरर असणार आहे, तो एरर फाइंड करा. समजलं? पहिला लिहायचं गिवन, मग लिहायचं टू फाइंड, मग सोल्युशन, मग लॉग कॅल्क्युलेशन, मग आन्सर. चलो लेट्स मूव टू लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सेशन. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. A compound crystallizes in BCC structure. एक कंपाऊंड आहे जो BCC स्ट्रक्चर बनवतोय, याचा अर्थ ते गेलं गिवन मध्ये. फॉर BCC व्हॉट इज युनिट सेल एज लेंथ. एज लेंथ काय असेल म्हणजे हे गेलं टू फाइंड मध्ये. एज लेंथ काय असेल इफ डायमीटर ऑफ इट्स ॲटम. तुम्हाला डायमीटर दिली आहे, डायमीटर किती दिलाय 120 पिकोमीटर, मग रेडियस किती असणार आहे 60 पिकोमीटर, अर्ध करायचं आहे. हे झालं गिवन, हे झालं टू फाइंड. नंतर काय सांगितलं लिहायला? सोल्युशन. सोल्युशनमध्ये मेन काय आलं पाहिजे? फॉर्म्युला. BCC साठी फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला फॉर BCC इज इक्वल टू 4R इज इक्वल टू √3a. आपल्याला काढायचं काय आहे? आपल्याला काढायचं आहे ए. सो एच्या टर्म्समध्ये फॉर्म्युला लिहा. ए इज इक्वल टू 4R अपॉन √3. बघा, जर तुमचा 4R अपॉन √3ची आधीच व्हॅल्यू जर तुम्ही पाठ केली तर डिव्हिजन करत बसायला लागतच नाही. पाठ करून ठेवा 4 अपॉन √3ची व्हॅल्यू काय आहे आणि मग आपण त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करणार आहे? आरनी. सो लेट अस चेक सॉल्व्ह कसं करायचं आहे. बघा, डायमीटर गिवनमध्ये लिहिलं, रेडियस लिहिली, एज लेंथ इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि इथं आले 4 अपॉन √3 म्हणजेच 4 अपॉन 1.7132. √3ची व्हॅल्यू काय असते? 1.7132. पण 4 अपॉन √3 ही व्हॅल्यू कधीच बदलणार नाही, तर पाठच करून ठेवा 2.31. 2.31 व्हॅल्यू आहे त्याची. लर्न दिस व्हॅल्यू. लर्न 4 अपॉन √3 कधीच बदलणार नाही, 2.31. आणि मी तुम्हाला एक होमवर्क देते कोल्हापुरी. सिमिलर वेमध्ये तुम्ही तसंच करा फॉर FCC साठी पण 4 अपॉन √2ची व्हॅल्यू लर्न करा. 4 अपॉन √2ची व्हॅल्यू लर्न करा. मग 60ने म्हणजे 6ने मल्टिप्लाय करणं काय अवघड नव्हतं. अँड देन वी गॉट द आन्सर 138.6. सिम्पल कॅल्क्युलेशन्स. चला, आत्तापर्यंत जो क्वेश्चन बघितला तो प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी होता. 2 मार्क्सचं वेटेज होतं. इझी क्वेश्चन असतात, जस्ट गो फॉर इट. थोडीशी हिंमत करा, वी कॅन सॉल्व्ह इट. आता प्रत्येक क्वेश्चन असणारे 3 मार्कासाठी. थोडंसं टफ टास्क करत चाललोय आपण हळूहळू. पहिला क्वेश्चन, कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी फॉर BCC युनिट सेल. अँड अकॉर्डिंग टू मी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला बोर्ड एक्झाम हा क्वेश्चन विचारू शकते. वेटेज 3 मार्काचं आहे, विथ ऑप्शन किती मार्काचं आहे ते 5 मार्काचं आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC. मी परत इथे सगळं डेरिवेशन लिहित बसणार नाहीये. क्वेश्चन नंबर 1 साठी ही लिंक दिली आहे मी. या लिंकमध्ये मी BCCचं पूर्ण डेरिवेशन एक्सप्लेन केलं आहे या व्हिडिओमध्ये, आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहताय आणि मग व्यवस्थित आन्सर स्टेप वाईज तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. मी थोडंसं दाखवायचा प्रयत्न करू का? या फिर ॲट द एंड ऑफ द सेशन तुम्ही ह्या व्हिडिओला जाऊन तुम्ही क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आताही. दिस लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. गो क्लिक. आय गेस 16 मिनिट्सचा व्हिडिओ आहे. बघा, 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही 1.5x ला बघा, थोडंसं फास्टमध्ये बघा, लगेच आन्सर लिहून काढा, लगेच परफेक्ट करा.
डन. ठीक आहे. या आन्सरसाठी सांगते, तुम्हाला 4 पॉईंटमध्ये आन्सर लिहायचं आहे. पहिला असतं रिलेशन बिटवीन ए अँड आर. रिलेशन बिटवीन ए अँड आर. आणि हेच मेन काम आहे BCCच्या डेरिव्हेशनमध्ये. हेच अंडरस्टँड करण्यासाठी तो व्हिडिओ बघा म्हणून सांगते. नंतर तर सोपं आहे. व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर. व्हॉल्यूम ऑफ वन स्पियर कधी बदलतच नसतो. इट इज 4/3 पाय आर क्यूब. पण आरची व्हॅल्यू आता कुठून सबस्टिट्यूट करायला लागते? वरून. म्हणून सेकंड पॉईंटसाठी फर्स्ट पॉईंट बघणं इम्पॉर्टंट आहे. थर्ड आहे टोटल व्हॉल्यूम. टोटल व्हॉल्यूम काढायचं असेल तर नंबर ऑफ स्पियर्स इन टू आत्ता सेकंड इक्वेशनमध्ये काढलेलं 4/3 पाय आर क्यूबची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू कुठून आली आहे? वरच्या इक्वेशनमध्ये. झेड किती असतो BCCसाठी? झेडची व्हॅल्यू असते 2. सो 2 × 4/3 पाय आर क्यूब होणार. अँड फोर्थ पॉईंट असतो पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी कसं काढतो आपण? टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर अपॉन ए क्यूब × 100. ह्या 4 पॉईंटमध्ये तुम्हाला हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे. व्हिडिओ बघा, गोष्टी क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट, जसं मी म्हटलं की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, हा करा, तसंच सांगते. हा क्वेश्चन तितका जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, नका करू. HCP आणि कोणाचं विचारलं, इन केस ऑफ HCP स्ट्रक्चर हाऊ आर स्पियर्स इन फर्स्ट, सेकंड अँड थर्ड लेअर. तरी पण सांगते, हेक्झागॉनल क्लोज पॅकिंग हे 3 डायमेन्शन स्ट्रक्चर आहे. सो तुमचा पहिला पॉईंट हा राहील. हेक्झागॉनल क्लोज पॅकिंग इज 3D अरेंजमेंट. त्याच्यामध्ये जी लेअर 1 असते, लेअर 1 ही बेस लेअर आहे. सो बेस लेअर आपण घेतली आहे AB टाईप इन 2 डायमेन्शन. लेअर 1 इज अरेंज्ड इन सिमिलर वे ॲज दॅट ऑफ AB अरेंजमेंट इन 2 डायमेन्शन. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण लेअर 2 ठेवतो. आता लेअर 2 ठेवत असताना तो आपण ठेवतो त्याच्या ट्रायंग्युलर वॉइड्समध्ये. सो लेअर 2 इज केप्ट in triangular voids. Layer 2 is kept in triangular voids of layer 1. Layer 1च्या triangular voids मध्ये त्याला ठेवलं जातं. आणि लेअर 3 कुठे असते? तर मेन क्वेश्चन आहे हा. लेअर 3 एक्झामिनर इथं फोकस करतात. हेक्झागॉनल क्लोज पॅकिंगमध्ये लेअर 3 आपण टेट्राहेड्रल वॉइड्समध्ये ठेवली आहे. इज केप्ट इन लेअर 2 इज केप्ट इन लेअर 3 इज केप्ट इन टेट्राहेड्रल वॉइड्स. TD लिहिते. टेट्राहेड्रल वॉइड्स ऑफ कोणती लेअर? ऑफ लेअर 2. आता मी अगदी सिम्पल वेमध्ये सांगितलं तुम्हाला. याची डायग्राम तुम्हाला टेक्स्टबुकमधून करायची आहे, कारण इथे 3D रिप्रेझेंटेशन मला पॉसिबल नाही आहे. पहिली लेअर ही A झाली, ही दुसरी B आहे. दिस इज AB. जी पहिली लेअर सांगितली ना ती अशी दिसते, AB. बघा, मी जेव्हा ॲटम्स अरेंज करते तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, ही A असेल तर ही पण A आहे आणि ही कोणती असणार आहे? B. म्हणून AB. आता नेक्स्ट लेअर जेव्हा ठेवणार आहे तेव्हा मी कुठे ठेवली? ट्रायंग्युलर वॉइडमध्ये. ट्रायंग्युलर वॉइड हा दिसला खाली, ट्रायंग्युलर वॉइड. सो B लेअर कुठे ठेवली आहे? ट्रायंग्युलर वॉइड ऑफ लेअर 1. आता तिसरा जेव्हा येणार आहे ना तेव्हा आता तिसरी लेअर इथं दाखवणं पॉसिबल नाही आहे. सो तुम्ही डायरेक्टली काय सांगा? इट इज केप्ट इन द थर्ड लेअर ऑफ द, इट इज केप्ट इन द टेट्राहेड्रल वॉइड ऑफ द सेकंड लेअर. ठीक आहे. सो हा क्वेश्चन तसा 3 मार्कासाठी आहे, पण आपण इतकी सारी थिअरी लिहित बसणार नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी शॉर्टमध्ये लिहून दिलं आहे. ज्यांना कोणाला हा क्वेश्चन करायचाच असेल तर लर्न इट फ्रॉम टेक्स्टबुक. रेफर टेक्स्टबुक आणि तिथून कराल. ओके, चलो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3. अ सबस्टन्स क्रिस्टलायझेस इन FCC. एक सबस्टन्स आहे की जो FCC बनवतोय. द युनिट सेल एज लेंथ दिली आहे 367.8 पिकोमीटर. कॅल्क्युलेट द मोलार मास इफ डेन्सिटी इज 21.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. परत क्वेश्चन रीड करते, मला इथं क्वेश्चन बघून जरा गिवन लिहायला इझी जाईल. गिवन अ सबस्टन्स क्रिस्टलायझेस इन FCC. सो स्ट्रक्चर कोणतं? FCC. युनिट सेल एज लेंथ दॅट इज A इज इक्वल टू 367.8 पिकोमीटर. कॅल्क्युलेट द मोलार मास इफ डेन्सिटी इज 21.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब.
बघा गिवन लिहिल्यामुळे काय होतं, आता वरती लक्षात आलं की हे पिकोमीटरमध्ये, हे सेंटीमीटरमध्ये, ह्याला कन्वर्ट करून घ्या. हे कसं होणार, 367.8 पिको म्हणजे 10⁻⁻12 मीटर. पण तुम्हाला मीटरमध्ये पाहिजे का, नाही, आपल्याला तर सेंटीमीटरमध्ये पाहिजे. सेंटीमीटर म्हणजे मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजेच किती होणार, 10⁻⁻10 मीटर, सॉरी सेंटीमीटर, मीटरचं सेंटीमीटर केलं. आता सेंटीमीटर मॅच झालं. गिवन नंतर काय लिहायला सांगितलं मी, टू फाइंड. काय फाइंड करायचं आहे, मोलार मास कॅपिटल M इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशनची हेडिंग देऊन पहिल्यांदा काय लिहायचं, फॉर्म्युला फॉर दिस क्वेश्चन. फॉर्म्युला काय आहे, FCC आहे. सो 4R इज इक्वल टू √2A. बट वेट अ मिनिट, मला डेन्सिटी दिली आहे, याचा अर्थ मला डेन्सिटीवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेन्सिटी कशी फाइंड करतो आपण, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मोलार मास अपॉन व्हॉल्यूम, वरती मल्टिप्लाय करायचं असतं झेडनी, खाली मल्टिप्लाय करायचं असतं ॲव्होगॅड्रो नंबरनी. आता मला कॅपिटल M काढायचं आहे, मोलार मास. सो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम कोणाचा, क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, A³ इंटू ॲव्होगॅड्रो नंबर डिवायडेड बाय Z. हा फॉर्म्युला झाला कॅपिटल M काढण्यासाठी. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर मोलार मास इज इक्वल टू, डेन्सिटी दिली आहे 21.5, A³ ची व्हॅल्यू 367.8 चा क्यूब इंटू 10⁻⁻10 चा क्यूब म्हणजे -30 होल डिवायडेड बाय FCC साठी Z ची व्हॅल्यू असते 4. आपण थोड्या वेळापूर्वी काढली आहे. नंबर ऑफ ॲटम्स इन FCC आर 4. आता नेक्स्ट काय असणार आहे तुमचे, लॉग कॅल्क्युलेशन्स. नेक्स्ट काय असणार आहेत, लॉग कॅल्क्युलेशन्स. जेव्हा तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन्स करताय ना, तेव्हा कीप इन माइंड तुमचं मोलार मास नाही निघत, लॉग M निघत असतो. लॉग M इज इक्वल टू, कसं सॉल्व करणार, द्या सगळीकडे लॉग ऑफ 21.5 प्लस 3 इंटू लॉग ऑफ 367.8 मायनस 30 इंटू लॉग ऑफ 10. हे झालं वरच्या सगळ्या न्यूमरेटरचं. डिनॉमिनेटरचं काढताना परत काय करायचं असतं, मायनस लॉग ऑफ 4. आता तुम्ही लॉगबुक ओपन करा, लॉगबुक ओपन करा, लिहा लॉग 21.5 काय आहे, 21चा 5 मध्ये बघायचं, प्लस 3 इंटू बघा लॉग 367.8 काय आहे, 36चं 78 मध्ये बघायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस 30, लॉग 10 ची व्हॅल्यू बघायचीच गरज नाही, 1 असते, मायनस लॉग 4, लॉग टेबलमध्ये बघा त्याची व्हॅल्यू काय असते ती काढा. ठीक आहे, हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तुम्हाला लॉग M ची व्हॅल्यू भेटेल. लॉग M इज इक्वल टू समथिंग, पण आपल्याला M काढायचं आहे, सो आपल्याला अँटी लॉग करावा लागेल. अँटी लॉग ऑफ दॅट पार्ट विल गिव्ह मी द आन्सर. सो सॉल्व करा. तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये त्यांनी आन्सर दिलेत, तुम्हाला त्याच्यासोबत मॅच करायचं आहे. 161 ग्रॅम पर मोल इतकं तुमचं आन्सर आलं पाहिजे. ओके, चलो मी सॉल्व करत नाहीये, कारण कॅल्क्युलेशन मी इथे किती जरी केले तरी तुम्ही करणं फार इम्पॉर्टंट आहे. अँड आय एम नॉट दॅट गुड ॲट कॅल्क्युलेशन. माझ्यापेक्षा चांगले कॅल्क्युलेशन्स तर तुम्ही कराल. पुढे जाऊया. नेक्स्ट काय, क्वेश्चन नंबर 4, अ युनिट सेल. इथूनच क्वेश्चन वाचून मी PPT मध्ये ऍड करून घेतलं. गिवन अ युनिट सेल ऑफ सोडियम फॉर्म्स BCC. सो इथं स्ट्रक्चर कोणतं आहे, BCC, आणि BCC साठी Z काय असतो, Z इज इक्वल टू 2. हे फर्स्ट पार्टमध्ये पण कॅल्क्युलेट केले. इट्स डेन्सिटी इज, डेन्सिटी किती आहे त्याची, 0.97 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज इट्स रेडियस, रेडियस विचारतायत म्हणजे ते लिहायचं टू फाइंड मध्ये. रेडियस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. रेडियस ऑफ सोडियम ॲटम इफ मोलार मास दिलाय, 23 ग्रॅम पर मोल. आता सोल्युशन मध्ये डेन्सिटी दिली आहे तर डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटी आणि मोलार मास जेव्हा दिलं असतं तेव्हा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू Z अपॉन व्हॉल्यूम म्हणजे A³ इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. काढायचं काय आहे आपल्याला, R साठी मला आधी A³ काढून घ्यावा लागेल. A³ इज इक्वल टू M इंटू Z अपॉन डेन्सिटी इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, लेट अस डू दिस नाव. आता मला A³ काढायचं आहे, काय A काढायचं आहे, तर खरं तर बघूया पुढे जाऊन काय काढायचं. आपण आधी A³ ला तर कॅल्क्युलेट करून घेऊ, नंतर क्यूब रूट काढू त्याचा. मोलार मास किती दिलाय, 23.
झेड किती असतो 2, डेन्सिटी किती दिली आहे 0.97 आणि ॲव्होगॅड्रो नंबर किती असतो 6.022 इंटू 10⁻23. हे सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर येणार आहे ए क्यूब इज इक्वल टू 7.87 इंटू 10⁻23. ठीक आहे, मी कॅल्सीवरती व्हॅल्यू मारून तुम्हाला जस्ट सांगितलं, इट इज करेक्ट आहे. जस्ट बिकॉज की तुम्हाला क्रॉस चेक करायला भेटेल. पण हे पण तुम्ही कसं काढणार, लॉग कॅल्क्युलेशन्सनी, किंवा तुम्हाला ओरली जमत असेल तर मग ओरली करा. बघा, या व्हॅल्यूला तुम्ही 1 कन्सिडर करू शकता. ठीक आहे, सो हे काय झालं 23 इंटू 2 डिवायडेड बाय 6 करा. सो अप्रॉक्सिमेट तर आन्सर निघूच शकतं आपलं. ठीक आहे, सो हे आन्सर आपलं आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आत्ता तर आपला ए क्यूब निघालाय, बट आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी, रेडियस काढायला सांगितले. BCC आहे तर 4r इज इक्वल टू काय असतो √3a. ए भेटलाय, आर काढू शकताय. ए नाही भेटला, ए क्यूब भेटलाय. ए कसं काढणार 7.87 इंटू 10⁻23 रेज टू 1/3. हा क्यूब इकडे जाऊन रेज टू 1/3 होतो. क्यूब रूट म्हणजे 1/3. मग आता तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. लॉग ऑफ ए इज इक्वल टू 1/3 लॉग ऑफ 7.87 प्लस 1/3, दोघांना कॉमनमध्ये जाणार आहे ते पुढे. सो 1/3 लॉग ऑफ 10⁻23. सो 1/3 ने तुम्हाला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं याच्या लॉगला. हे 23 पुढे येईल, -23/3 होऊन जाईल. सो अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला ए काढायचं आहे तेव्हा आलेल्या आन्सरचा अँटीलॉग करा, अँटीलॉग ऑफ दिस. अँड देन ए भेटला. आता ए भेटलाय, पुट करा इथे व्हॅल्यू. आर इज इक्वल टू √3 इंटू ए जो कॅल्क्युलेट केलाय तो डिवायडेड बाय 4. √3/4 ची व्हॅल्यू आपण मगाशीच पाठ केली आहे 2.31 इंटू आलेल्या एला मल्टिप्लाय करायचं. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. सो बऱ्यापैकी लेंदी क्वेश्चन आहे. सो होप करा की 3 मार्कामध्ये असला न्यूमेरिकल पडायला नको, बट पडला तर आपण अनलकी म्हणायचं आणि गप सोडवायला लागायचं. ठीक आहे, जे कॅल्क्युलेशन्समध्ये कॉन्फिडन्स ठेवत नाहीत. आता मी त्या टाईपची कॅन्डिडेट होते 12th स्टँडर्डमध्ये की मला न्यूमेरिकल्सची भीती वाटायची. अजूनही थोडी भीती आहे मला न्यूमेरिकल्सची. असं वाटतं की मला सॉल्व्ह करता येतं की नाही. आणि त्याच्यामुळे असं होतं की मी न्यूमेरिकल्सपेक्षा जास्त थेरी क्वेश्चन्स प्रेफर करते. पण न्यूमेरिकल फार स्कोरिंग असतात. जेव्हा आता मास्टर्स करायला गेले तेव्हा न्यूमेरिकल्स माइट बी जास्त अटेम्प्ट करत होते थेरी पेपरपेक्षा. रिझन असं आहे की जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, स्टेपला मार्क आहेत, गिवन लिहा मार्क आहेत, टू फाइंड लिहा मार्क आहेत, फॉर्म्युला लिहा मार्क आहेत, थोडे व्हॅल्यूज पुट करा मार्क आहेत, लॉग कॅल्क्युलेशन्स करा मार्क आहेत, फायनल आन्सर काढा मार्क आहेत. सो यातलं थोडं जरी काही केलं तरी मार्क भेटत असतात. सो हा स्कोरिंग पॉईंट असतो. सो थोडंसं कॉन्फिडन्स वाढवा. जे ॲटलिस्ट क्वेश्चन बँकमध्ये दिलेत ते न्यूमेरिकल्स तरी परफेक्ट करा. ठीक आहे, 2 तर मी सॉल्व्ह करून दिलेत आणि 2ची रिस्पॉन्सिबिलिटी मी तुमच्यावरती सोपवली. विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. Question number 5. How are non-stoichiometric point defects classified? Explain with diagram metal deficiency defect. Let us go to this question. Question number 5. What are non-stoichiometric defect? Non-stoichiometry म्हणजे त्या डिफेक्टमध्ये स्टायशोमेट्री दॅट इज ॲटम्सचा रेशिओ चेंज होतो. स्टायशोमेट्री ऑफ द क्रिस्टल्स रिमेन्स चेंज्ड म्हणायची गरज नाही, चेंज्ड म्हणा फक्त, चेंज होतो. जसं की निकेल ऑक्साईडचं आपण एक्झाम्पल बघणार आहे. फॉर्म्युला काय असतो NiO. Ni एक आहे, ऑक्सिजन एक आहे, रेशिओ 1:1 आहे. बट डिफेक्ट झाल्यानंतर NiOचा रेशिओ 1:1 राहत नाही, तो होतो 0.97:1. निकेल थोडासा डेफिशियंट होतो, म्हणून त्या डिफेक्टला आपण मेटल डेफिशियंट डिफेक्ट म्हणतो. खरं तर 2 टाईपचे डिफेक्ट आहेत. What are non-stoichiometric defect? Defects in which stoichiometry of crystal is changed is called as non-stoichiometric defect. They are classified into 2 types, metal deficiency defect and metal excess defect. Metal deficiency आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलंय, तर त्याला आपण थोडंसं एक्सप्लेन करून घेऊ. एक्झाम्पल काढा मेटल डेफिशियन्सी डिफेक्टमध्ये. तुम्ही निकेल ऑक्साईडचंच एक्झाम्पल काढा जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. हे गुगलवाली इमेज आहे, सो ही काढू नका. निकेल ऑक्साईडचं एक्झाम्पल काढा जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. असं ड्रॉ करायचं Ni+2 O-2, Ni+2
O-2, Ni+2 O-2. इथला Ni+2 गायब झाला, O-2. इथला पण Ni+2 गायब झाला, O-2, Ni+2 O-2. इथला Ni+2 गायब झाला, O-2, Ni+2 O-2. मॅम तिथलेच का गायब झाले? अरे असं काही नाही, तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही गायब करू शकताय, पण मला सांगा किती गायब झाले? 1 Ni+2, 2 Ni+2, 3 Ni+2 गायब झालेत. 3 Ni+2 तुमचा क्रिस्टल सोडून बाहेर गेले. पण आता तुमचा सॉलिड इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे का? न्यूट्रल असता जर सगळे ॲटम व्यवस्थित प्रेझेंट असते तर. आता 3+2 चार्ज म्हणजे टोटल +6 चार्ज बाहेर गेलाय. +6 चार्ज बाहेर गेलाय तर +6 चार्ज आत आलाच पाहिजे, त्याशिवाय तुमचा सॉलिड स्टेबल बनणार नाही. मग आता हेच 3 ॲटम येत नाहीत, दुसरे ॲटम येतात. कोण येतं? मॅम आयर्न येतो का झिंक येतो? नाही, निकेल गेलाय ना, तर आतमध्ये सुद्धा निकेलच येतो. बाहेर निकेल गेलाय तर आतमध्ये निकेल येतो, बट निकेल +2 वाला गेलाय आणि निकेल +3 वाला आत येणार आहे. बघा काय म्हटलं, निकेल बाहेर गेलाय तर निकेलच आत येणार, पण +2 वाला बाहेर गेलाय, आत येताना +3 वाला येणार. मला टोटल 6 चार्ज वाढवायचे आहे. Ni+3, 3 चार्ज वाढला, Ni+3, 6 चार्ज. इलेक्ट्रिकली माझा सॉलिड बॅलन्स झाला, न्यूट्रल झाला. इलेक्ट्रिकली बॅलन्स झालाय, पण इथं तर पोकळी तयार केली. इथला मेटल तर गायब, तो गायबच राहिला. आधी निकेल इज टू ऑक्सिजनचा रेशिओ होता, Ni जेवढे तेवढेच O. पण जसं तुमचे Ni बाहेर गेले त्यानंतर Ni+3 आत आले. आता Ni कमी आहेत ऑक्सिजनपेक्षा, मेटल कमी झाला. सच डिफेक्ट इज कॉल्ड ॲज मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. सो निकेल आता 1:1 मध्ये नाही, 0.97:1 रेशिओमध्ये. समजलं काय झालं? चला, हे झालं डायग्राम आणि मराठीमध्ये एक्सप्लेनेशन. पेपर तर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. पॉईंट नंबर 1, दिस डिफेक्ट इज पॉसिबल ओनली वेन मेटल शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. निकेल +2 मध्ये पण एक्झिस्ट करतो, निकेल +3 मध्ये पण एक्झिस्ट करतो. जो मेटल 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे तोच हा डिफेक्ट दाखवू शकतो. साहजिक आहे, Ni+2 जाऊन Ni+3 यायचं आहे, म्हणजे 2 तरी ॲटलिस्ट वेगळे ऑक्सिडेशन स्टेट पाहिजेत. पॉईंट नंबर 2, इन सम क्रिस्टल पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम द ओरिजिनल पोझिशन. काही क्रिस्टल्समध्ये काय झालं, Ni+2 त्याची जागा सोडून निघून गेले. थर्ड, द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज, आणि त्याच्यामुळे मॉलिक्यूलमध्ये निकेल प्लस कमी झाले पण ऑक्सिजन मायनस वाढले. दॅट इज एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आला. अँड एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय द प्रेझन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. तो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज जो होता तो कोणी बॅलन्स केला? कॅटायनने. कोणाच्या? ऑफ सेम मेटल, निकेल, बट ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. पॉईंट नंबर 4 मी स्वतः लिहिलाय, सो तुम्हाला हा टेक्स्टबुकमध्ये सापडणार नाही. द NiO सॉलिड, इन NiO सॉलिड 3 Ni+2 लीव द लॅटाइस क्रिएटिंग अ वॅकन्सी. 3 Ni+2 बाहेर जातात, वॅकन्सी क्रिएट करतात. हवेवर द चार्ज इज बॅलन्स बाय 2 Ni+3. चार्ज बॅलन्स केला जातो कसा? 2 Ni+3 येतात and hence make it electrically neutral. However, there is deficiency of 1 Ni metal in the lattice and hence NiO shows Ni 0.97:O. मॅम 0.97 कुठून आलं त्याच्याशी आपला संबंध नाही, डायरेक्ट लर्न करायचं 0.97. ठीक आहे, ओके. आपल्याला पर्सेंटेज काढायचे न्यूमेरिकल्स ह्या चॅप्टरमध्ये नाही आहेत. 0.97 कसा कमी झाला याचे कॅल्क्युलेशन स्टेट बोर्डमध्ये नाही आहेत. दिस इज हाऊ तुम्हाला वॅकन्सी डिफेक्टला एक्सप्लेन, दिस इज हाऊ तुम्हाला मेटल डेफिशियन्सी डिफेक्टला एक्सप्लेन करायचं आहे, विच इज नॉन स्टायशोमेट्रिक डिफेक्ट. नाव लास्ट, एक्सप्लेन विथ वन एक्झाम्पल diamagnetic, paramagnetic, ferromagnetic. This question is reduced for those student की जे 2022 मध्ये एक्झाम देणार आहेत, आत्ता जे एक्झाम देणार आहेत मार्चमध्ये, त्यांच्यासाठी हा क्वेश्चन रिड्यूस्ड आहे, तरी पण मी शिकवणार. चला,
डायमॅग्नेटिक सबस्टेन्सेस म्हणजे असे सबस्टेन्सेस की ज्यांच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतात. पॅरामॅग्नेटिक म्हणजे असे सबस्टेन्सेस की ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, ॲटलिस्ट वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, ॲटलिस्ट वन. आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, जवळपास 4 आणि 4 पेक्षा जास्त म्हणजे 5. जर मोर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर फेरो, 1, 2, 3 पर्यंत अनपेअर्ड असतील तर पॅरा, आणि सगळे पेअर्ड असतील तर डाय. सगळे पेअर झाल्यामुळे अंडर मॅग्नेटिक फील्ड ते वीकली रिपेल होतात. मॅग्नेटिक फील्डमध्ये ते वीकली रिपेल होतात. पण इथे अनपेअर्ड आहेत, इथे पेअर होते, पेअर आहेत म्हणून ते दुसऱ्याला जुमानत पण नाहीत. पेअर्ड आहेत, यांचा स्पिन एकमेकाला कॅन्सल झाला, यांचा स्पिन एकमेकाला कॅन्सल झाला तर दे आर न्यूट्रल अँड दे डोंट डिफ्लेक्ट इन मॅग्नेटिक फील्ड, दे गेट रिपेल्ड. ते कोणाकडे अट्रॅक्ट होत नाहीत, ते रिपेल होतात. पण पॅरामॅग्नेटिक म्हणजे प्लस हाफ स्पिन आहे, दे आर नॉट न्यूट्रल, दे गेट वीकली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट, दे गेट वीकली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. फेरोमॅग्नेटिकमध्ये अ लॉट ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, दे गेट स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट अँड दे गेन परमनंट मॅग्नेटिझम. स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात ते होतात, प्लस त्यांच्याकडे परमनंट मॅग्नेटिझम येतो. नोट डाऊन करा हा पॉईंट, दे गेट परमनंट मॅग्नेटिझम. एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, सीईटी MCQ मध्ये पण विचारते. डायमॅग्नेटिक N2F2 NaCl वॉटर बेन्झिन. पॅरामॅग्नेटिक ऑक्सिजन कॉपर +2 Fe+3 Cr+3. फेरोमॅग्नेटिक आयन निकेल कोबाल्ट गॅलेडियम CrO2. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स पाठ करा. आता पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे का फेरोमॅग्नेटिक आहे मटेरियल, हे कसं फाइंड करायचं ते आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये शिकणारच आहे. टिल देन रट्टा मारा, टिल देन एक्झाम्पल्स पाठ ठेवा. ठीक आहे. सो आज आपण काय बघितलं, पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर, असे क्वेश्चन्स की जे 2 मार्काला आहेत आणि असे क्वेश्चन्स की जे 3 मार्काला आहेत. आता लास्ट सेशन राहतो असे क्वेश्चन्स की जे 4 मार्काला आहेत. पण 4 मार्कच्या क्वेश्चनसाठी मी सजेस्ट करेन की तुम्ही सगळेजण एखादं डायजेस्ट घ्या, एखादं गाईड घ्या. ते जे काही क्वेश्चन आहेत क्वेश्चन बँकमधले 4 मार्कासाठी ते आहे असे लर्न करा. तुमच्या 1 मिनिट आहे असे लर्न करा. समजा सॉलिड स्टेटमध्ये मला वाटतं काहीतरी 3 प्रश्न आहेत 4 मार्कच्या सेक्शनमध्ये, आहे असे लर्न करा. ठीक आहे. आता 4 मार्कमध्ये तसा क्वेश्चन बनणं पॉसिबिलिटी नाही आहे असं की एकच क्वेश्चन 4 मार्काला, त्याच्यामध्ये छोटे छोटे सब क्वेश्चन सुद्धा बनू शकतात. सो आपण डिस्कस करू ते क्वेश्चन इफ पॉसिबल झालं तर. नाही पॉसिबल झालं तर लक्षात ठेवा की तुम्हाला ऑन युअर ओन करायचं आहे ते. ठीक आहे. सो दिस वॉज द एंड ऑफ क्वेश्चन बँक ऑफ सॉलिड स्टेट. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन थँक यू सो मच. ॲज पर प्रॉमिस तुम्हाला टेक्स्ट बुक रीड करायची आहे. बाय एव्हरीवन.